हां. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण चाललोय अशा शेतकऱ्यांना भेटायला ज्यांनी अल निनो संकटाचा सामना करत आपल्या शेतात पिकाची फेरपालट करून पारंपरिक भात पिकाची शेती सोडून भाजीपाला लागवड केली आणि भरघोस उत्पादन मिळवले. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव. नमस्कार, मी रवीना प्रकाश रामटेके, तंत्रज्ञान समन्वयक, नागभीड सब डिव्हिजन. आज आपण नागभीड तालुक्यातील रेंगातूर या गावामध्ये आले आहोत. आज आपल्यासोबत श्रीदेव शंकर हेमणे यांच्या शेतात आले आहोत, ज्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून ठिबक सिंचनाचा लाभ घेतलेला आहे. आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना या योजनेचा लाभ कसा झाला. माझे पूर्ण नाव सुखदेव शंकर हेमणे, राहणार रेंगातूर, पोस्ट डोंगरगाव, तहसील नांदेड, जिल्हा चंद्रपूर. मी या शेतामध्ये रोवणा रोवत होतो. धानाला पाणी भरपूर वाटत होता, त्यामुळे पीक बरोबर भेटत नव्हता. त्याच्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टिकम योजना अंतर्गत या योजनेत मला लाभ भेटलेला आहे. याच्यापासून पाणी फार कमी लागत आहे. तर तुम्ही कधी कारले, वांगे, शेंगा, लौकी, काकडी घेत आहे. नमस्कार. जसं आपण आता बघितलं सुखदेवजी, पाऊस खूप कमी आहे आणि यावर्षी जो अल निनोचा इफेक्ट आहे तो म्हणजे प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे आणि आपल्याकडे धानाचा एरिया असल्यामुळे, धानाचा पट्टा असल्यामुळे जास्त पाण्याची गरज असते. बट यावर्षी जे पाण्याची कमतरता आहे आणि तुम्ही धानापासून भाजीपाला लागवडकडे शिफ्ट झाले आहे, तर तुम्हाला काय वाटते की धान जी लागवड केली होती तुम्ही अगोदर आणि आता भाजीपाला लागवड केली, तर त्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? धानामध्ये कमी पीक भेटत होता, आता भाजीपाल्यामध्ये वाढ आहे, नफा जाणवत आहे नफा तुम्हाला? जाणवत आहे. आणि त्याला जे पाणी वगैरे लागत होतं तेवढं कमी प्रमाणात पाण्याची लागत आहे. गरज पण कमी झाली कमी आहे लागत आहे. हो. आणि जे योग्य प्रमाणात जेवढं पिकाला पाणी पाहिजे आहे ते आता तुम्ही पुरवू शकत आहे. हो हो. याच्यामुळे तुम्हाला अजून म्हणजे पाणी आणि बाकी मजुरांची कमी लागत आहे. रोवण्याला मजूर लोक जास्त लागतात. धान लागवडीसाठी धान लागवडीसाठी जास्त लागतात. रोवणी किती कमी वगैरे, प्रमाणात निंदण लागतात. वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला आता खर्च येथे पण लाभ कमी आहे. झाला आणि लाभ पण लाभ वाढला. भेटलेला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.